ज्यांना प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरून जिल्हा परिषदेच्या सभागृहात प्रवेश करता येणार नाही, त्यांना आता मागच्या दारानं या मिनी मंत्रालयात पोहोचता येणार आहे। महापालिकेप्रमाणे जिल्हा परिषदेतही स्वीकृत सदस्य नेमण्यासंदर्भातलं विधेयक विधानसभेत एकमतानं मंजूर करण्यात आलं। नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार व्हावं असं प्रत्येक राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटत असतं, पण सगळ्यांचीच इच्छा पूर्ण करणं पक्ष नेत्यांना शक्य होत नाही। मग अशा कार्यकर्त्यांसाठी मागच्या दाराचा पर्याय उपलब्ध असतो। महापालिकेत असा पर्याय उपलब्ध आहे। ज्यांना तिकीट मिळू शकलं नाही त्यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून पालिकेत जाता येतं, अर्थात जागा आणि कोटा ठरलेला आहे। मिनी मंत्रालय म्हटल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेत मात्र आतापर्यंत अशी स्वीकृतची व्यवस्था नव्हती। यापुढे मात्र या ठिकाणी ही स्वीकृत सदस्य दिसणार आहे। जवळपास 7 सदस्य स्वीकृत असतील। या सदस्यांना निवडून आलेल्या सदस्यांप्रमाणे विकास निधी मिळणार आहे। त्यांचा कार्यकाळ 5 वर्षाचा राहणार आहे। पंचायत समितीतही असे स्वीकृत नगरसेवक दिसणार आहे। या व्यवस्थेमुळे स्वीकृत सदस्य होण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षांमध्ये चढाओढ दिसून येत आहे।